स्वतःच्या मनगटात बळ असेल तर एखादा व्यवसाय उभा करावा, नाहीतर चक्क दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जावं, हे मात्र विधान सत्यच आहे। कारण की सध्या राज्यामध्ये मात्र महिलांना खूप त्रास दिला जात आहे, ते म्हणजे विवाहित महिलांना तिच्या माहेरच्या कडून पैशाची मागणी सातत्याने केली जात आहे। पुन्हा एकदा पुण्यानंतर बीडच्या अंबेजोगाईमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला। बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील गीता या गावातील शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेनं गळफास घेऊन आपले आयुष्य संपवलं। ऑप्टिकलचे दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी माहेरवरून पैसे आणण्यासाठी तिचा छळ केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे। या प्रकरणी सासरच्या लोकांनी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। अंबेजोगाई आणि धारूर येथे ऑप्टिकलचे दुकान असताना तिसऱ्या दुकानासाठी वारंवार पैशाची मागणी केली जात आहे। माहेरच्या लोकांनी 5 लाख पहिलेही दिले होते, आणखी 4 लाखांची मागणी केली जात होती। सासरच्याकडून सातत्याने सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून अखेर शेवटी शुभांगीने राहत्या घरातच आपलं आयुष्य संपवलं। या प्रकरणात शुभांगीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून 5 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे।